असे जत्रेचे सर्व कलाकार आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ। आज आहे गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष। तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हालाही मला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ह्याच्या अगोदरही आपण गुढीपाडव्याचे खूप सारे असे व्हिडिओ बनवले होते, त्यांना तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात। आजही मी गुढीपाडव्याला आलेलो आहे। म्हणजे पाठीमागे तुम्ही बघू शकतात चर्नी रोड स्टेशन आहे आणि तुम्ही या साईडला बघाल तर समोरच आपल्याला गिरगावचा रस्ता दिसतोय। अनेक सर्वजण तुम्ही इथे बघाल तर सगळे नटून थटून आलेले आहेत। तर पूर्ण आजचा हा व्हिडिओ आपला डिटेलचा होणार आहे। संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमधून देणार आहे। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता आपण आहे ना चर्चजवळ आलेलो आहे गिरगावच्या। तुम्ही ते बघू शकतात। जर तुम्ही दरवर्षी येत असाल तर तुम्हाला माहीतच असेल इकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। तुम्ही इकडे बघू शकतात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे आपल्याला इकडे भली मोठी अशी रांगोळी बघायला मिळते आहे। तर आपण इकडे अशी मोठी अशी रांगोळी बघितली आणि समोरच आता आपण बघतोय जे चित्र असतात जे आपल्या पूर्ण रथांवरती काढलेले असतात ते पूर्ण चालू झालेलं आहे। तर चला आता आपण जाऊया तिकडे। परत आपण बघाल तर आपल्याला सगळे मराठी ॲक्टर्स बघायला इथे मिळतात आहेत। समोरच तुम्ही बघू शकतात महाराष्ट्राची हास्य जत्रा ईशा डे म्हणून असतात, ईशा डे म्हणजे ते आपल्याला इकडे बघायला मिळतात आहेत आणि सगळे मराठी ॲक्टर्स आपण इथे बघू शकतो। सर्व आपल्याला मराठी ॲक्टर्स इथे बघायला मिळतात आहेत। दरवर्षीप्रमाणे मराठी ॲक्टर्स ते आपल्या गिरगावच्या गुढीपाडव्याला शोभायात्रेला इकडे उपस्थिती दाखवत राहतात। आपण आलो तर आपल्याला वारकरी बघायला मिळतात आहेत। आपल्याला इकडे समीर चौधरी बघायला मिळतात आहेत। हास्य जत्रेचे सर्व कलाकार आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत। तर प्रसाद वगैरे आहे। समोरच आपण प्रसाद समीर चौगुले ईशा डे हे सगळे आपल्याला हास्य जत्रेचे कलाकार आपल्याला या चित्ररथ म्हणजे या रथावरती बघायला मिळतात आहेत। तुम्ही ते बघू शकतात आणि समोरच आपल्याला छावा म्हणजे शंभूराज आपल्याला इथे बघायला मिळतात आहे। खूप मोठ्या ह्याच्यामध्ये त्यांची मूर्ती बनवलेली आहे शंभूराजांची। आपण समोर बघतोय खूप सुंदर अशी आपल्याला शोभायात्रेमध्ये छावा पिक्चर आता सध्या रिलीज झाला होता आणि खूप सुपर डुपर हिट हिट झाला होता। तर समोरच आपल्याला शंभूराजांची मूर्ती बघायला मिळते खूप सुंदर अशी। मित्रांनो आता आपण समोरच बघतोय संयुक्त चळवळीतील आपल्याला हुतात्मे बघायला इथे मिळतात आहे। हुतात्म्यांचा स्टॅच्यू इथे बनवलेला आहे चित्ररथ असा।
तर समोरच मित्रांनो आपल्याला मलखांब करताना बघायला मिळते आहे। हा रथावरती आपण बघू शकतो मलखांब करताना मलखांबचा आपल्याला इथे प्रात्यक्षिक बघायला मिळते आहे। समोरच आपल्याला या रथावरती गणरायाची मूर्ती बघायला मिळते आहे आणि ते आपण बघू शकतो शिवची आता बंदी आणलेली आहे त्या विरुद्ध आपल्या ज्या मूर्तिकारांची लढाई आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे। आणि या चित्ररथावरती पूर्ण संदेश दिलेला आहे 365 दिवसातील एका दिवसाने माझ्यामुळे प्रदूषण होते का, मी गणपती बाप्पा बोलतोय असा संदेश आपल्याला या चित्ररथाच्या माध्यमातून आपल्याला इथे बघायला मिळतो आहे। आपण आलेलो आणि आपल्याला चित्ररथावरती आपली मराठी शाळा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय असं दाखवलेलं आहे। आपण इकडे बघू शकतो ठाकूरद्वार शाखा स्थापन 1898 येथील आपल्याला एक मराठी ग्रंथालयाची आपल्याला ही शाखा इथे बघायला मिळते आहे। आता आपण इकडनं पुढे बघतोय की बाईक रॅली आलेली आहे। तर आपण इथं आता बघूया महिला असतात गिरगावमध्ये दरवर्षीप्रमाणे जी आपली बाईक घेऊन खूप सुंदर अशी सजावट करून बाईक रॅलीमध्ये उपस्थित असतात। महिला असतील पुरुष असतील सर्व आपण इकडे बघतोय। बाईक्स आपण जे स्पोर्ट बाईक्स वगैरे बघतोय ते आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत। समोरच आपण टिळक टोपी परिधान केलेले आपण असे बाईक्सवर बघतो आहे, पेटे वगैरे बांधलेले प्रत्येक वेगवेगळे आपल्या इकडे स्पोर्ट बाईक्स बघायला मिळते। जास्त करून आपण इकडे रॉयल एनफील्ड वगैरे बघू शकतो।
मित्रांनो, पुन्हा आपण बघतोय महिलांची आपल्याला बाईक रॅली बघायला मिळते आणि ते विविध प्रकारच्या आपण गाड्या बघतो आहे, बुलेट्स वगैरे तुम्ही ते बघू शकता. विविध डिझाईन साड्या वगैरे घालून पेटी वगैरे बांधून आपल्याला महिला आपल्याला या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये ते बघायला मिळतात आहे. दिसलं एक नंबर दादा. तर चला, आता मी आहे ना सुफळे कॅफेमध्ये बसलेलो आहे आणि समोर बघा मंदार भाऊ आहे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. मंदार भाऊचं ही चॅनल आहे गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र. आणि तुलाही खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि लवकरच जावा आणि मंदार व्लॉग्स चॅनलचं नाव मला सबस्क्राईब नाही करायचं, फॉलो बिलो नाही करायचं, भावाला करायचं. मी रिपोर्ट नाही. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.